नमस्कार मंडळी, जय शिवराय. पुन्हा एकदा तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करत आहोत. मित्रांनो, आपण आज जाणून घेऊया जरा बिग बॉस मराठी सीझन 5च्या वोटिंग ट्रेंड्स बद्दल. पहिले सुरुवात करूया सूरज बद्दल. नाही, सूरज नाही. सूरज तो बहुत अच्छा केला. नाही, सूरज नाही. सो आज आपण सुरुवात करूया निखिल आणि दामले. सॉरी, चुकलं. निखिल दामले हा एकच माणूस आहे. सो आज आपण वोटिंग ट्रेंड्स बद्दल जरा जाणून घेऊया. वोटेड या वीक मध्ये नॉमिनेटेड सदस्यांची नावं आहेत: निखिल दामले, सूरज चव्हाण, योगिता चौगुले आणि आपलेच लाडके अभिजित सावंत सिंगर. सो सुरुवात करूया मित्रांनो नंबर 4 पासून. 4 नंबरला कोण आहे आता सध्या? तर मित्रांनो, 4 नंबरला आपलेच लाडके निखिल दामले आहेत. निखिल दामलेंना पहिल्या वीकला, दुसऱ्या वीकला खूप चान्स भेटले, पण निखिल दामले फारसं काही करू शकले नाही. आणि आय थिंक पर्सनली की हा शो त्यांच्यासाठी बनलेला नाहीये. सो माझ्या हिशोबाने आणि वोटिंग ट्रेंड्सच्या हिशोबाने निखिल दामले नंबर 4 वर आता सध्या बसलेले आहेत. गोष्ट करूया नंबर 3 ची. नंबर 3 वर सध्या आहेत योगिता, ज्या कलर्सचा मोठा फेस आहे. सो वोटिंग ट्रेंड्सच्या हिशोबाने योगिता नंबर 3 वर आहे. योगिता सध्या खूप रडतीये, खूप त्रासली आहे. तर चान्सेस आहेत तिचे, पण ती बोलली पण की मला घरी जायचंय, पण बिग बॉस तिला जाऊ देत नाही एवढं सहजासहजी, कारण ती कलर्सचा फेस आहे. सो नंबर 3 वरती सध्या. नंबर 2 वर आपले सिंगर दादा अभिजित सावंत. गेम ऑसम खेळतात. घरामध्ये त्यांना घरातला गेम समजलाय, बिग बॉसचा गेम समजलाय. बिग बॉस काय ते त्यांना समजलंय. कॉन्ट्रीब्युशन टॉप नॉच आहे, मस्त आहे. सो नंबर 2 वर अभिजित दादांनी आपली पोझिशन होल्ड केलेली आहे. सो आता बोलूया आपल्या नंबर 1 बद्दल, जो पूर्ण महाराष्ट्राच्या हृदयावर राज्य करतोय. सो द वन अँड ओनली सूरज चव्हाण. सो सूरज चव्हाण छोट्याशा गावातनं आला, त्याने आपले गोलीगत व्हिडिओ बनवले आणि आज तो बिग बॉसच्या घरातनं पूर्ण महाराष्ट्रावर राज्य करतोय. सो सूरज चव्हाण 1 नंबरला पोझिशन होल्ड करून बसलाय. सूरज चव्हाण ऑसम खेळतोय, गुड एकदम मस्त आहे सूरज चव्हाणचं. लगे रो भाई, वी ऑल्सो वोटेड फॉर हिम. म्हणजे सगळ्यांनाच वोट करतोय, असं काही नाही. सो हे होते वोटिंग ट्रेंड्स. गोष्ट अशी येते की निखिल दामले 99.9% घराबाहेर जाण्याची शक्यता आहे, कारण यावेळेस बिग बॉस त्यांना वाचवणार नाहीयेत हे दिसून येते. आणि योगिता चव्हाण पण त्रासल्यात. सो त्या पण बोलत आहे की बाहेर जायचं, पण त्यांना जाऊ देणार नाही. सो निखिल दामले नॉमिनेट झाले तर ते एलिमिनेट होतील असे चान्सेस खूप जास्त आहेत. सो गोष्ट अशी येते, खबर अशी येते की कोणाची तरी एंट्री होणार आहे घरामध्ये, कोणीतरी येणार ग. सो खबर येते की कोणीतरी आतमध्ये येणार आहे. सो चान्सेस आहेत. सो निखिल दामले फिक्स्ड इविक्टेड होणार आहेत. उद्या रितेश दादा ते कन्फर्म करतीलच की निखिल दामले घराबाहेर जाणार म्हणून. सो बिग बॉसने योगिताचे जे हजबंड आहेत चौगुले साहेब, त्यांना अप्रोच केले. सो चान्सेस आहेत चौगुले साहेब घरामध्ये येतील, कारण आत्ता रिसेंटचा जर का तुम्ही प्रोमो बघितला असणार, त्याच्यामध्ये जो टास्क झाला काल आणि जो आज पण दाखवणार आहेत आपल्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला दिसेलच. त्या कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये योगितावर खूप हल्ले झालेत असं बघण्यात आलंय, आणि ती त्यामुळे जास्त चिडणार आहे असं दिसणार आहे, आणि तिला खूप त्रास होणार आहे हे पण दिसणार आहे. सो आजच्या प्रोमोमध्ये. सो त्यामुळे ॲज पर माय नॉलेज योगिताच्या हजबंडला अप्रोच केलेलं आहे. सो त्यांची एंट्री होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. बाकी असेच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाकी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फिल्मी. बाय, लव यू ऑल.